नमस्कार. फक्त नीटमध्ये चांगला स्कोअर असल्यावरच आपली ॲडमिशन MBBS, BDS, BMS, BHMS अगदी BSc नर्सिंग पर्यंत 100% सक्सेसफुल होऊ शकते आणि आपण तो कोर्स सक्सेसफुली कंप्लीट करू शकतो. असा जर तुमचा समज असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण काय तर असे काही पॉइंट्स या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की ज्यामुळे वेळेवर ॲडमिशन कॅन्सल होतात. म्हणजे अगदी नीटचा स्कोअर चांगला असला म्हणजे तुम्हाला 720 पैकी 700 स्कोअर आहे, तुमचा ऑल इंडिया रँक सुद्धा चांगला आहे आणि तुम्हाला MBBSचं चांगलं टॉपचं कॉलेज मिळालं, पण तुमच्या काही चुकींमुळे तुमची ॲडमिशन वेळेवर कॅन्सल सुद्धा होऊ शकते. आणि अशा कोणत्या चुका आहे की ज्या आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सलेशन पर्यंत घेऊन पोहोचतात. तर या चुका या व्हिडिओमध्ये थोडक्यात डिस्कस आपण करूया. त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. काउन्सिलिंग प्रक्रिया ती या वर्षीची असो किंवा पुढच्या वर्षीची, या वर्षीचे जे स्टुडंट की ज्यांना अनुभव आलेला आहे काउन्सिलिंग प्रक्रियेचा तर त्यांना सुद्धा माहिती आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे खूप महत्त्वाचं पार्ट आहे काउन्सिलिंग मधला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केव्हा होत असतं तर ज्यावेळेस आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होतं. म्हणजे प्रक्रिया कशी असते तर आपण ज्यावेळेस महाराष्ट्र CET सेलचं काउन्सिलिंग करतो किंवा MCC EECCचं काउन्सिलिंग करतो, MBBS, BDS, BMS, BHMS अगदी BSc नर्सिंग पर्यंत या सर्व कोर्सेससाठी कोणतेही कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होऊ द्या तर त्यामध्ये तुमचं अलॉटमेंट जे आहे तर ते एकतर तुमच्या नावासमोर W येणार म्हणजे वुमन कोटा येणार. आणि जर समजा तुमचं चुकून जर त्या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करताना चुकलेलं असलं, आता जर समजा तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात, तुम्ही बॉयज आहात आणि तुम्ही बॉयच्या ठिकाणी जर समजा तुम्हाला मेल सिलेक्ट करायचं होतं आणि तुम्ही सिलेक्ट केलं फिमेल, ओके, फॉर्म भरत असताना, आता अशा वेळेस काय होतं की तुम्हाला जर सीट अलॉटमेंट होणार आहे तर ती सीट अलॉटमेंट होते मित्रांनो वुमन कोटामधली. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेज जॉईन करायला जाता तर त्यावेळेस ती जी सीट आहे तर ती वुमन कोटाची राखीव सीट असते आणि तुम्हाला ती मिळालेली असते, पण तुम्ही तर मेल कॅन्डिडेट आहात. मग अशा वेळेस तुमची ॲडमिशन खरोखर त्या ठिकाणी होणार का? तुम्ही सुद्धा विचार करून कमेंट बॉक्समध्ये नक्की मला रिप्लाय द्या की याला नंतर काय सोल्युशन असू शकतं. सोल्युशन आहे, याला सुद्धा सोल्युशन असतं, पण नेमकं काय आपण यावर सोल्युशन काढायला पाहिजे नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. तुम्ही जर या वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल. तर ही एक पहिली चूक की जी मुलं करतात, जेंडर सिलेक्ट करताना चूक होते. ओके, आता अजून नेमकी चूक कोणती होते एक लक्षात घ्या. तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात तर तुमची कॅटेगरी जी आहे तर डायरेक्ट कॅटेगरी चेंज होऊन जाते. जर समजा तुम्हाला आता समजा ST मध्ये आहात तुम्ही आणि तुमच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये आणि तुम्ही ST जर का सिलेक्ट केलं आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल, MBBS असो कोणताही कोर्स असो, तर ज्यावेळेस तुम्ही त्या साईडला ॲडमिशन करायला त्या कॉलेजमध्ये जाता तर त्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट्स कास्टसाठी व्हॅलिडिटी आवश्यक असते आणि जर ती तुमच्याकडे नसेल तर तुमची ॲडमिशन त्या वेळेला कॅन्सल होते. ॲडमिशन कॅन्सल झाल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया काय असते? जर यावर्षीचा कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. उत्तर याला सुद्धा आहे की ॲडमिशन जर कॅन्सल झाली कास्टमुळं तर आपल्याला काय करता येईल. पर्याय उपलब्ध असतात, फक्त ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पुढचा पॉईंट येतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा की आपल्याकडे जे सर्टिफिकेट आहेत वेगवेगळे तर त्या सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते. मग कोणत्या सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते, कोणत्या सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, तर हे आपल्याला आतापासून माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्व कारणांसाठीच आम्ही एका ऑफलाईन सेमिनारचं आयोजन करतोय. असा मी एक व्हिडिओ बनवलेला होता काल, पण बऱ्याच लोकांनी त्याला कमेंट केलेल्या होत्या की सर सेमिनार ऑनलाईन घ्या, कारण काय तर आम्ही ऑफलाईनमध्ये येऊ शकत नाही. ठीक आहे ना, काही अडचण नाही आहे, आपण ऑनलाईन सेमिनार घेऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर समजा ऑनलाईन सेमिनारमध्ये सहभागी झालात तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स आम्ही आमच्या नजरेनं बघू शकतो का? तुम्हाला जर काही डॉक्युमेंट्समध्ये जर काही कमतरता असेल तर ती आम्ही तुम्हाला सांगू शकतो का? याचा विचार तुम्ही करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन यामध्ये खूप फरक पडतो. ज्यावेळेस तुम्ही स्वतः हजर असता तर त्यावेळेस तुम्हाला सगळं सविस्तर सांगता येईल. निगेटिव्ह पॉईंट्स असतात काउन्सिलिंगमध्ये. यावर्षी बऱ्याचशा ॲडमिशन ज्या आहे तर त्या फक्त काही कारणांमुळे कॅन्सल झाल्या, चांगला स्कोअर असून सुद्धा कॅन्सल झाल्या. तर त्यामुळं या ऑफलाईन सेमिनारचं आयोजन करण्याचं आमचं ठरलं. आपण ऑनलाईन सुद्धा सेमिनार घेऊ शकतो. एवढंच नाही, यूट्यूबवर नाही तर झूम मीटिंगवर सुद्धा आपण सेमिनार घेऊ शकतो. पण त्या सेमिनारचं आउटपुट जे आहे तर ते आपल्याला काहीही मिळणार नाही. ज्यांना खरंच असं वाटतं की आपली ॲडमिशन ही वेळेवर कॅन्सल होऊ नये तर त्यांनी नक्कीच ऑफलाईन सेमिनार जॉईन करावा. ऑफलाईन सेमिनारची कोणतीही फी नाहीये, पूर्णपणे फ्री आहे. ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. आणि समोरच्या प्रक्रियेमध्ये जे काय समजा तुम्हाला अडचणी येऊ शकतात तर त्या आतापासून जर तुम्हाला माहिती असल्या तर नक्कीच तुम्ही आतापासून त्या प्रक्रियेमध्ये आहात. तर त्यामुळे आपल्याकडे सध्या वेळ आहे खूप आणि फॉर्म भरत असताना सुद्धा खूप चुका होतात. त्या चुका सुद्धा तुम्हाला ऑफलाईनमध्ये या ठिकाणी समोरासमोर बसून सांगण्यात येतील. ऑनलाईनमध्ये सुद्धा, ऑनलाईन सेमिनारमध्ये सुद्धा चुका सांगण्यात येतील. पण तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत
तर ते ऑनलाईन सेमिनारमध्ये आम्ही व्हेरीफाय नाही करू शकत. तर त्यामुळं जर समजा तुमची इच्छा असेल, तुमची तयारी असेल, तर तुम्ही आमच्या ऑफलाईन सेमिनारला येऊ शकता. तुम्हाला एक डेट दिली जाईल आणि त्या डेटमध्ये, त्या वेळेमध्ये, त्या ठिकाणावर तुम्हाला हजर राहावं लागेल. कोणतीही फी अगोदर पे करण्याचं काम नाही, का नंतर पे करण्याचं काम नाही. आणि असंही नाही की तुम्ही ऑफलाईन सेमिनारला आलेत म्हणजेच तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यावंच लागेल. तर हे कंपल्सरी आम्ही कोणालाही आतापर्यंत केलेलं नाही आणि करणार सुद्धा नाही. तुम्हाला फक्त सेमिनारला कशासाठी बोलवतोय, कारण आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको, लॉस व्हायला नको. तर त्यासाठी तुम्ही सेमिनारला येणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं तुम्ही सेमिनारला आलं म्हणजे तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यावंच लागेल. तर हा जर तुमचा विचार असेल तर हा डोक्यातून काढून टाका. आणि सोबतच आता जर समजा ऍडमिशन जर का कॅन्सल वेळेवर होतात, तर याचं रिझन आपण जे डिस्कस केलं, तर अजूनही बरेचसे रिझन आहेत की ज्यामुळे ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतात. पण आता ते जे रिझन आहे तर ते वेगवेगळ्या विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी अनुभव येतो तर त्या अनुभवानुसार आम्हाला तो शेअर करतो. आणि ते जे अनुभव आहे तर ते अनुभव आतापर्यंत आम्हाला जे आलेले आहेत तर तेच आम्ही इतर विद्यार्थ्यांना सांगत चालतो आणि त्यामधून कोणतं सोल्युशन मिळतं तर ते सुद्धा डिस्कस करतो. तर त्यामुळं जर समजा तुम्हाला खरोखर जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. आमच्या एक तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन सेमिनारमध्ये भाग घेऊ शकता. तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंही आपण जो एक ग्रुप बनवलेला आहे नवीन वर्षाच्या काउन्सिलिंगचा, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करतोय. तर त्यामुळे तुम्हाला जर जॉईन करायचा असेल ग्रुप तर ग्रुप जॉईन करा. आज आपण थांबतोय. ओके, बाय.